संत बाळूमामा आणि त्यांच्या मेंढ्याविषयी तुम्ही ऐकले असेल. तर हे बघा, हे मेंढ्या गावात आपल्या आले आहे, कालच आले आहे. त्यांचा काल आणि आज 2 दिवस मुक्काम होता. तर हे असे तुरीच्या पिकातनं आणि त्याच्यानंतर असे गव्हाच्या पिकं लावलेले. तर ह्या मेंढ्याची खासियत तुम्ही बघू शकता, शिंगावाल्या मेंढ्या आहे सगळ्या. तसेच कांद्याचे पिकं जरी असतील तर याला शेतकरी कधीच नाही म्हणत नाही, कारण ह्या देवी मेंढ्या आहे, संत बाळूमामाच्या मेंढ्या आहे. तर ह्या अशा तांदूळवाडी मानगाव मार्गे अशा शेतामधून गव्हाचे त्याच्यानंतर कांद्याच्या शेतातनं ह्या मेंढ्या कधी त्याला कोणी नाही म्हणत नाही, तसे खात खात आपल्या गावात आलेले आहे. आणि गावामध्ये हे जे आपले पोखरी फाटा आहे ना, त्याच्यापासून थोड्या अंतरावरती त्या मेंढ्या थांबलेल्या आहेत. त्यांचा वाडा आहे. हा वाडा नसून थोडक्यात सांगायचं म्हणजे बाळूमामाची मेंढर हे केवळ प्राण्यांचे झुंड नसून ते एक सतत्वाचे आणि अध्यात्माचं एक आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. थोडक्यात ह्या ज्या मेंढ्या नसून एक बाळूमामाची आठवण म्हणून अध्यात्माचं प्रतीक आहे. आणि यांना कोणीच नाही म्हणत नाही. ह्या कुठून बी गेला ना तुमच्यामध्ये बरकत आणि तुमची समृद्धता वाढते. या अशा प्रकारचे त्याच्यासोबत गाड्या आहे. त्याच्या थांबलेले थोडक्यात वारकरी संप्रदायासारखेच एक सांप्रदायिक लोक हे सगळे एक सेवा करण्यासाठी थांबलेले असतात. अशी सुंदर अशी अरेंजमेंट राहते. आणि संध्याकाळच्या टायमाला इथे भरपूर गर्दी असते. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम काल पण झाला ना, आज पण आहे. तर बरेच लोक हे वाडा बघण्यासाठी आणि ह्या बाळूमामाच्या मेंढ्या बघण्यासाठी आवर्जून येतात. कारण बाळूमामा जे यांचं खूप एक महान संत होते. साधारणतः 3 ऑक्टोबर 1892ला, तर 3 ऑक्टोबर 1892ला बेळगाव जिल्ह्यातील अकोळ येथे त्यांचा जन्म झाला होता. ते मेंढपाळ होते आणि त्यांच्या बऱ्याच चमत्कार उपदेशामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशामध्ये बरेच भक्त आहे. ते हे बघा, असं त्यांची पालखी आहे, असं मंदिर आहे. आणि त्याच्यासोबत असणारे हे बरेचसे कोकरं, त्यांच्यासोबत असणारे बरेचसे माणसं तुम्हाला बघायला भेटतील. खूप सुंदर असं बनवलेलं आहे आणि थांबण्याची व्यवस्था करायला असती. असं मंदिर आहे बाळूमामाचं. त्याच्याभोवती तुम्हाला असे त्यांचे फोटो आणि मूर्ती दिसल. त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आणि सोबतच तुम्हाला इथं दर्शन घ्यायला भेटेल. कारण तुमच्याकडनं आपल्याकडून आदमापूरला काय जाणं होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाळूमामांची समाधीस्थळ आहे आदमापूर येथे. व त्यांचे लाखो भक्त आणि चाहते व त्यांच्यापासून बाळूमामाच्या नावानं चांगभला एक घोषवाक्य तयार झालेलं. हे बघा, अतिशय सुंदर असा रथ आहे. संध्याकाळच्या टायमाला इथे खूप गर्दी असते, म्हणून आपण हा दिवसा व्हिडिओ तर पंचक्रोशीतील बराच भक्तवर्ग आहे त्यांचा. आवर्जून तुम्ही भेट द्या. आपल्या नांदगाव तालुक्यात हा जो वाडा आहे बाळूमामांचा बऱ्याच ठिकाणी भेट देत जातो आहे. तर तुम्हीही देखील बाळूमामांच्या नावाने चांगभलं म्हणून नक्की भेट द्या. आणि बऱ्याच लोकांना चमत्कारिक अनुभव येतात, म्हणून तुम्ही पण तुमची श्रद्धा आहे असं नक्की भेट द्या. आणि एकदा आजमावून बघा, बाळूमामाचे मेंढरं बघा आणि नक्कीच या तुम्ही.